एक वाक्य चांगलंच गाजलं होतं बघा. मध्ये शिवसेना मनसे असा प्रवास करत एक नेता काँग्रेसमध्ये दाखल झाला. नेता म्हणजे आमचा मित्र आहे, चांगला मित्र आहे आमचा, अभय साळुंके. आता काँग्रेसमध्ये रमलाय. किती दिवस इथे रमतो बघूया. ज्या दिवशी डोळे उघडतील त्या दिवशी काँग्रेस सोडून अन्य कुठल्या तरी पक्षात ते नक्कीच जातील. पण आमच्या मित्राचं एक वाक्य प्रचंड गाजलं होतं आणि ते वाक्य जगजाहीर झालं होतं. ते म्हणजे ही लातूर आहे पिल्लू. ऐकायचं का? ते मजेशीर आहे का? ही लातूर आहे पिल्लू, ही लातूर आहे पिल्लू, ही लातूर आहे पिल्लू. ऐकलं ना? तसं या वाक्यानंतर आता ही लातूर आहे पिल्लू या वाक्यानंतर आणखी एक वाक्य गाजण्याची शक्यता आहे. ते म्हणजे बाभळगाव म्हणजे अमेरिका नव्हे. होय, अमेरिका नव्हे. बाभळगाव म्हणून बोलतो म्हणजे अमेरिकेतून बोलतो असं अजिबात नाही. आणि हे दडपण झुगारून टाकणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकाला माझा सॅल्यूट. बिलकुल सही कदम पडे है भाई, बिलकुल सही कदम. मी यासाठी म्हणतोय की एक व्हिडिओ लातूरमध्ये असाच व्हायरल झाला. अर्थात लातूरमधून काय किंवा कुठूनही काय अशी व्हिडिओ व्हायरल झाली की बरं वाटतं. तो व्हिडिओ आहे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकाचा. झालंय असं की म्हणजे ही घटना एका गावच्या संदर्भाने म्हणून तुम्हाला वाटलं की काय कुठल्याही विषयाचं अनालिसिस करताय का? नाही, मला जरा नीट सांगायचं आहे. विषय गंभीर आहे म्हणून सांगायचं आहे. नीट ऐका. ज्या विषयाकडे आपण एक छोटासा व्हायरल व्हिडिओ म्हणून आपण बघतो असं नका बघू. नीट बघा, शांतपणे गांभीर्याने बघा. घटना अशी आहे की लातूरच्या गंजगोलाई भागात, गंजगोलाई भागाचं एक वैशिष्ट्य आहे, तिथे 11 रस्ते येऊन मिळतात. त्या भागामध्ये सध्या स्वच्छता मोहीम सुरू आहे. म्हणजे अनेक लोकांचे ह्याचे तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचंय, ते गाडे बिडे सगळे लागलेले असायचे. तिथेच फळ विक्रेते असायचे, तिथेच भाजी विक्रेते असायचे, तिथेच भंगार विक्रेते असायचे. आणि याने सगळा तो गंजगोलाईचा भयानक मोठा चौक बंदिस्त करून टाकून 8-9 फुटाचा रस्ता शिल्लक ठेवला होता वाहना करता. एका दबाव आणि बंधन झुगारणाऱ्या अधिकाऱ्याने या सगळ्या व्यवस्थेला फाट्यावर मारत गंजगोलाईचा श्वास मोकळा केला होता. कुणाचाही बंधनाला न झुगारणारा तो अधिकारी. काय झालं? इतकं प्रेशर, व्यक्तिगत हल्ले होऊ लागले. राजकारण्याला न जुमानल्यामुळं, कोणत्या गडीवरच्याला वाड्यावरच्याला न जुमानल्यामुळं त्या अधिकाऱ्याला या प्रेशरमुळं गोळी मारून घ्यावी लागली होता. मी ईश्वराकडे प्रार्थना करतोय की त्या अधिकाऱ्याचे प्राण वाचावेत. अजिबात बंधन झुगारून देऊन त्यांनी सगळं केलं होतं. या मोकळ्या झालेल्या गोलाईच्या चौकामध्ये एक घटना घडते. घटना अशी घडते की एक रिक्षा चालक लायसन नसताना, लर्निंग लायसन घेऊन रिक्षा चालवता येत नाही. ती सुद्धा खास करून ट्रॅफिकवाली, म्हणजे पिवळ्या पाटीची जी रिक्षा पॅसेंजर वाहतुकीसाठी असते अशी रिक्षा चालवता येत नाही. नियमबाह्यपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकाला अडवल्यानंतर कळलं की त्याच्याकडे लर्निंग लायसन आहे. लर्निंग लायसनवर रिक्षा चालवता येत नाही म्हणून त्याला दंड आकारायसाठी PI थांबले होते. त्या PIला दंड न भरता, गुन्हा कबूल न करता त्याने फोन लावून दिला. फोन लावला बाभळगावशी. बाभळगावला कोण आहे तर आदरणीय विलासराव देशमुख यांचे परमादरणीय चिरंजीव अमित विलासराव देशमुख हे बाभळगावला राहतात. फोन लावून दिला. लावणाऱ्याने बाभळगावून बोलतोय म्हणून सांगितलं. प्रसंग मोठा मजेशीर आहे बघा. अरे बोल ना मग. बाभळगावनं बोलतो का अमेरिकेवरनं बोलायला लागलं का? बाभळगाव म्हणजे काय? बाभळगावनं बोलतो का अमेरिकेवरनं बोलायला लागलं का? बाभळगाव म्हणजे काय? बाभळगावनं बोलतो का अमेरिकेवरनं बोलायला लागलं का? बाभळगाव म्हणजे काय? बोल. कुठे लायसन विचार की त्याला विचार. लर्निंग लायसन चालतं का ऑटो चालवायला? बघितलं? बाभळगाव म्हणजे काय अमेरिकेतून बोलल्याने सांगायला का म्हणायला लागला? त्याला अमेरिका सांगू नको, तुला दम असेल तर ये इथे, मग तुला दाखवतो. या स्वरूपाचे वाक्य सुद्धा वापरले गेले. मला त्या ट्रॅफिक पोलीसच्या उपनिरीक्षकाच्या निर्भीडपणाचं कौतुक करायचंय. वाड्यावरून फोन आलाय म्हटलं की घाबरणारे हे सगळे, लगेच ऐकणारे ही सगळी व्यवस्था आता वाड्यावरच्या, वस्तीवरच्या, गावावरच्या फोनला जुमानत नाही. आणि हे सगळे अधिकारी एकच वाक्य
ठामपणे सांगतायत. कोणतं? आमच्या मित्रानं म्हटलेलं. ऐकायचंय? ही लातूर आहे पिल्लू. हा, हे वाक्य लातूर आहे पिल्लो. इथे सत्ता बदलली की परिस्थिती बदलते, हे लक्षात ठेवायचं. आता बंधनाला झुगारून देऊन लातूर मुक्त होऊ लागलंय. या मानाचा अपमानाचा विषय मला करायचा नाहीये. असे मानापमान होत असतात, असे विषय मांडले जातात, बोलले जातात. मला एकच सांगायचं आहे, अधिकारी जेव्हा बंधनं झुगारू लागतात तेव्हा अधिकाऱ्यांची अवस्था वाईट येण्याची शक्यता असते. जे आयुक्तांच्या सोबत घडलं ते अन्य कोणत्या अधिकाऱ्यांच्या सोबत घडू नये एवढीच अपेक्षा आहे. बाकी सही जा रहे हो पुलिस जी, आप ऐसे ही निर्भीड चलते रहो, हम आपके साथ है. नमस्कार.